नमस्कार. आज आपल्याकडे सजीवांच्या दोन अगदी मूलभूत क्रियांबद्दल काही माहिती आहे. हो. एक म्हणजे ऊर्जा मिळवणं आणि दुसरी म्हणजे वाढ आणि दुरुस्ती. तर आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया की पेशींच्या पातळीवर हे सगळं नेमकं कसं चालतं. अगदी. आपण बघणार आहोत की आपण जे अन्न खातो ते ऊर्जेत कसं बदलतं, म्हणजे एटीपी मध्ये, आणि पेशी विभाजन का आवश्यक आहे आपल्यासाठी. हो, म्हणजे पेशींची संख्या वाढणं. बरोबर. हा एक प्रकारे पेशींच्या आत चाललेल्या कार्यशाळेचाच फेरफटका म्हणता येईल. मस्त. चला तर मग सुरुवात ऊर्जेपासून करूया. हम्म. आपल्याला सगळ्यांना सतत ऊर्जा लागते, नाही का? हो. हो. तर आणि ऐकण्यानुसार ही ऊर्जा मुख्यत्वे ग्लुकोज सारख्या कर्बोदकांमधून मिळते. पण पेशी या ग्लुकोजचं नक्की काय करतात? बरोबर आहे. कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स आणि प्रथिनं हे सगळेच ऊर्जेचे स्रोत आहेत, आपलं इंधन आहेत. अच्छा. पण पेशी काय करतात तर ह्या इंधनाचं, खास करून ग्लुकोजचं, ऑक्सिडीकरण करतात, म्हणजे त्याला तोडतात. ऑक्सिजन वापरून किंवा कधीकधी ऑक्सिजन शिवाय सुद्धा. ओके. या पूर्ण प्रक्रियेला म्हणतात पेशी श्वसन. पेशी श्वसन. हो. आणि ऑक्सिजन वापरला तर ते झालं ऑक्सिश्वसन, नाही वापरला तर विनॉक्सी श्वसन. आणि इथेच ती एटीपी म्हणजे एनर्जी करन्सी तयार होते, बरोबर? अगदी बरोबर. ऑक्सिश्वसनामध्ये ना 3 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली आहे ग्लुकोज विघटन, म्हणजे ग्लायकोलिसिस. यात ग्लुकोजचे लहान रेणू बनतात. ही क्रिया पेशी द्रव्यात होते, म्हणजे सायटोप्लाझममध्ये. अच्छा, पेशी द्रव्यात. हो. आणि मग येतात पुढचे 2 टप्पे, क्रेब्स चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी. ह्या दोन्ही क्रिया मात्र पेशीचं जे ऊर्जा केंद्र आहे ना, तंतुकणिका. मायटोकॉन्ड्रिया, अगदी. तंतुकणिकेत होतात. ओके. म्हणजे ग्लायकोलिसिस बाहेर आणि पुढचं सगळं आत, तंतुकणिकेत. मग हे क्रेब्स चक्र काय करतं नेमकं? तर ग्लायकोलिसिसमधून जे रेणू तयार झाले होते ते ॲसिटिल कोएन्झाईम ए नावाच्या एका महत्वाच्या रेणूत बदलले जातात. आणि मग हे रेणू क्रेब्स चक्रात प्रवेश करतात. तिथे त्यांचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. पण त्याहून महत्वाचं म्हणजे ऊर्जा वाहून नेणारे काही खास रेणू तयार होतात, NADH2 आणि FADH2. अच्छा, जणू काही चार्ज्ड झालेल्या बॅटऱ्यांसारखे. अगदी तसंच, परफेक्ट उदाहरण. आणि मग या चार्ज झालेल्या बॅटऱ्या पुढच्या टप्प्यात, म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळीत वापरल्या जातात. ओके. तिथे या NADH2 आणि FADH2 मधल्या ऊर्जेचा वापर करून भरपूर ATP रेणू बनवले जातात. अच्छा, म्हणजे खरी मोठी ऊर्जा निर्मिती इथे होते. हो. आणि याच ATP मधल्या फॉस्फेट बंधांमध्ये जी ऊर्जा साठवलेली असते तीच मग पेशी तिच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरते. किती, काय म्हणतात त्याला, एफिशियंट सिस्टीम आहे बघा. खरंच की. फारच इंटरेस्टिंग आहे. पण एक प्रश्न आहे. समजा आपल्या आहारात कर्बोदकं कमी आहेत किंवा उपवास वगैरे असेल, तर मग ऊर्जा कुठून येते? हां, पण चांगला मुद्दा आहे. अशा वेळी आपलं शरीर खूप हुशार आहे. ते मग मोर्चा वळवतं स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांकडे. ओके. स्निग्ध पदार्थांचं रूपांतर होतं मेदाम्लात, म्हणजे फॅटी ॲसिड्समध्ये, आणि प्रथिनांचं होतं ॲमिनो ॲसिड्समध्ये. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही घटक सुद्धा ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये रूपांतरित होऊ शकतात आणि मग ते क्रेब्स चक्रात जाऊन ऊर्जा देतात. अरे वा. म्हणजे ऊर्जा निर्मितीचा मुख्य मार्ग तोच राहतो, फक्त सुरुवातीचं इंधन बदलतं. अगदी बरोबर. त्यामुळे उपासमारीच्या काळातही शरीर ऊर्जा मिळवत राहतं. कमाल आहे. आणि हे सगळं शोधून काढणारे शास्त्रज्ञ, आपण त्यांची नावं पण घ्यायला हवीत. ग्लुकोज विघटनाचा मार्ग, ज्याला EMP पाथवे म्हणतात. हो. गुस्ताव एम्बेडन, ओटो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास यांच्या नावावरून. आणि क्रेब्स चक्राचे जनक तर सर हेन्स क्रेब्स, ज्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालं यासाठी. बरोबर. त्यांच्यामुळेच आपल्याला हे सगळं इतक्या खोलात समजलं. तर ही झाली ऊर्जेची गोष्ट. पण आता दुसरा महत्वाचा मुद्दा, सजीव वाढतात कसे, किंवा आपल्याला जखम झाली तर ती भरून कशी येते. इथे पेशी विभाजनाची भूमिका येते, नाही का? अगदी. पेशी विभाजन हा पण सजीवांचा एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे. खरं तर याशिवाय जीवनच शक्य नाही. हो ना. कारण यामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव तयार होतो किंवा आपल्यासारख्या बहुपेशीय सजीवांची वाढ होते आणि शरीराची जी झीज होते ती भरून काढता येते. तर याचे मुख्य प्रकार कोणते आहेत? माहितीनुसार 2 आहेत. हो, 2 मुख्य प्रकार आहेत. एक सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस आणि दुसरं अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मिओसिस. ओके. मायटोसिस आणि मिओसिस यातला फरक काय आहे? आधी सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस बद्दल सांगाल का?
ते कशासाठी? नक्की. सूत्री विभाजन आपल्या शरीरातल्या बहुतेक सगळ्या पेशींमध्ये होतं. त्यांना कायिक पेशी म्हणतात. आणि मूळ पेशींमध्ये म्हणजे स्टेम सेल्समध्ये. विचार करा, आपली त्वचा बदलते, जखम भरून येते, आपली उंची वाढते, हे सगळं सूत्री विभाजनामुळे होतं. अच्छा. यात काय होतं तर एका मूळ पेशीपासून, जिच्यात गुणसूत्रांचे पूर्ण 2 संच असतात, म्हणून तिला 2N म्हणतात, अगदी तशाच 2 नवीन पेशी तयार होतात. अगदी सेम. अगदी सेम. दिसायला पण आणि जनुकीय माहितीमध्ये पण. म्हणजे त्या नवीन पेशीसुद्धा 2N असतात. जणू काही आपण एका डॉक्युमेंटची परफेक्ट झेरॉक्स कॉपी काढतोय. समजलं. वाढ आणि दुरुस्तीसाठी सूत्री विभाजन. मग अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मियोसिस हे कुठे आणि कशासाठी वापरलं जातं? हे जरा वेगळं आहे. हे फक्त आणि फक्त लैंगिक प्रजननासाठी आवश्यक असलेल्या खास पेशींमध्येच होतं, ज्यांना आपण जनन पेशी म्हणतो. म्हणजे जर्म सेल्स. हो, जर्म सेल्स. यांच्यापासून युग्मक तयार होतात. पुरुषांमध्ये शुक्रपेशी आणि स्त्रियांमध्ये अंडपेशी. वनस्पतींमध्ये यातून बीजाणू तयार होतात. ओके. आणि यात काय वेगळं होतं? यात एका मूळ पेशीपासून, जी 2N असते, 4 नवीन पेशी तयार होतात. पण महत्वाचा फरक हा की प्रत्येक नवीन पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मीच असते, म्हणजे N. अरे, निम्मी? हो. आणि अजून एक खूप महत्वाचा फरक आहे, जो तुम्ही मगाशी विचारला होता. जनुकीय बदल. हां, बरोबर. ते काय आहे? क्रॉसिंग ओव्हर म्हणतात. अच्छा. कल्पना करा की आपण पत्त्यांचे 2 वेगवेगळे संच घेतले आणि ते एकत्र करून पिसले. त्यामुळे काय होतं की तयार होणाऱ्या 4ही नवीन पेशी, ज्या N असतात, एकमेकींपेक्षा आणि मूळ पेशीपेक्षा जनुकीय दृष्ट्या थोड्या वेगळ्या असतात. यामुळेच विविधता येते. अगदी. हीच ती जनुकीय विविधता. यामुळे भावंडांमध्ये फरक दिसतो आणि याचमुळे सजीवांच्या प्रजातींमध्ये विविधता टिकून राहते, जी उत्क्रांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. वा, म्हणजे सूत्री विभाजन म्हणजे कॉपी पेस्ट आणि अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे रिमिक्स. हा, अगदी छान उदाहरण दिलं. तसंच काहीसं. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की पेशी किती अफलातून पद्धतीने अन्न घटकांमधनं ऊर्जा मिळवतात. क्रेब्स चक्र, इलेक्ट्रॉन वहन साखळी, किती गुंतागुंतीची पण इफिशियंट प्रक्रिया आहे. हो ना. आणि मग पेशी विभाजन पण तितकंच महत्वाचं. वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी सूत्री विभाजन, तर पुढच्या पिढीत विविधता आणण्यासाठी अर्धगुणसूत्री विभाजन. बरोबर. ऊर्जा निर्मिती आणि पेशी विभाजन या दोन्ही प्रक्रिया म्हणजे खरं तर सजीव असण्याची, जीवन चालू राहण्याची गुरुकिल्लीच आहेत. हो. पेशींच्या एवढ्या सूक्ष्म पातळीवर चालणारं हे अत्यंत शिस्तबद्ध आणि गुंतागुंतीचं कामच आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. खरंच आहे. एक विचार मनात येतो की आपल्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत आणि त्या प्रत्येक पेशीमध्ये या दोन्ही प्रक्रिया, ऊर्जा मिळवणं आणि विभाजन करणं, अविरतपणे चालू आहेत. हो. या सगळ्यांमध्ये इतका अचूक समन्वय कसा साधला जात असेल? म्हणजे विचार करा, या यंत्रणेत कुठे थोडा जरी बिघाड झाला तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात. अगदी. हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याचं नियंत्रण कसं ठेवलं जातं हे पण एक मोठं विज्ञानाचं क्षेत्र आहे.